नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनल मी स्वागत करतो. दिस इज अवर व्हिडिओ लेक्चर नंबर 18 अँड माय डिस्कसिंग द प्रिवियस इयर क्वेश्चन फ्रॉम द चॅप्टर ऑफ सोल्युशन्स. बघा आता सेकंड्स पेंडुलम म्हणजे सिम्पल पेंडुलम, त्यानंतर आपण एक नवीन कॉन्सेप्ट शिकलो सेकंड्स पेंडुलम. अतिशय इझी आहे. सेकंड्स पेंडुलम म्हणजे असा पेंडुलम, सिम्पल पेंडुलमच, एक प्रकारचा सिम्पलच पेंडुलम, फक्त त्याचा जो काही टाईम पिरियड राहतो पहिला क्वेश्चनचा जो काही सोल्युशन आहे त्याचा कॉन्सेप्ट सांगतो. त्याचा जो काही टाईम पिरियड राहतो तो राहतो 2 सेकंद. ज्याही सिम्पल पेंडुलमचा टाईम पिरियड 2 सेकंद राहतो अशा पेंडुलमला आपण काय म्हणतो? सेकंड्स पेंडुलम. सेकंड्स पेंडुलम. क्लिअर? ओके. बघा आता, देर इज अ सेकंड्स पेंडुलम ऑन द सर्फेस ऑफ द अर्थ. इट इज टेकन टू द सर्फेस ऑफ द प्लॅनेट हुज मास अँड रेडियस आर ट्वाइस दॅट ऑफ द अर्थ. फुल स्टॉप, काय हरकत नाही. द पिरियड ऑफ ऑसोलेशन ऑफ द प्लॅनेट विल बी. एकदम सिम्पल. बघा, ही अर्थ आहे, जिची रेडियस आर आहे, जिचा मास एम आहे. ठीक आहे. या अर्थच्या सरफेसवर एक सेकंड पेंडुलमचा सिस्टम होता. त्याचा जो काही टाईम पिरियड होता तो किती होता? 2 सेकंद. टाईम पिरियड ऑन अर्थ सरफेस. क्लिअर? त्यानंतर काय झाला? तो सेकंड पेंडुलम आपण वेगळ्या प्लॅनेटवर नेला. ओके. तो प्लॅनेट आपल्याला माहीत नाही, ज्याची रेडियस अर्थच्या रेडियसपेक्षा 2 पट जास्त आहे, ज्याचा मास अर्थच्या मासपेक्षा 2 पट कसा आहे? जास्त. मग या प्लॅनेटवर, हा जो काही प्लॅनेट आहे, या प्लॅनेटवर तो जो काही सेकंड्स पेंडुलम आहे त्याचा आपल्याला टाईम पिरियड व्हायचा. टाईम पिरियड ॲट प्लॅनेट. ओके. दिस इज द टाईम पिरियड ऑफ द अर्थ. गोष्ट लक्षात आली? अर्थ आहे, अर्थची रेडियस, अर्थची मास दिलेला आहे. अर्थच्या सरफेसवर सेकंड्स पेंडुलमचा टाईम पिरियड आहे 2 सेकंद. तो सेम सिस्टम आपण एका अनादर प्लॅनेटवर मूव्ह केला, ज्याचा रेडियस अर्थच्या 2 पट जास्त आहे, ज्याचा मास अर्थच्या 2 पट कसा आहे? मासपेक्षा जास्त आहे. मग तिथं काय झालं? टाईम पिरियड ऑफ दॅट प्लॅनेट, टाईम पिरियड ऑफ दॅट सेकंड्स पेंडुलम ऑन दॅट प्लॅनेट वॉट. क्लिअर? बघा, टाईम पिरियडचा तोच फॉर्म्युला आहे आपला, टी इक्वल्स टू 2 पाय स्क्वेअर रूट ऑफ एल बाय जी. चला, काय हरकत ते. बघा आता, जो काही टाईम पिरियड आहे तो कशावर डिपेंड आहे तो फाइंड आउट करायचा. 2 पाय कॉन्स्टंट झाला, एल मीन्स नथिंग बट द लेंथ. आता तो सेकंड्स पेंडुलम अर्थवर असो की त्या प्लॅनेटवर असो, लेंथ काय आहे? सेम आहे. चेंज आहे का? नाही. बघतो बघा, जी इज नथिंग बट ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन अर्थ. ओके. जी ऑन अर्थ अँड जी ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन दॅट प्लॅनेट. ओके. आता बघा, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी नक्कीच चेंज होणार, कारण की मास आणि रेडियसमध्ये काय आला? चेंज आला. काही हरकत नाही. म्हणजे जो काही टाईम पिरियड आहे तो आहे proportional to acceleration due to gravity. acceleration due to gravity. ओके. हा जो काही टाईम पिरियड आहे हा कशावर आहे? अर्थवर. ओके. हा जो काही acceleration due to gravity आहे अर्थवर आहे. मेक इट इक्वेशन नंबर फर्स्ट. टाईम पिरियड ऑन अनदर प्लॅनेट इज डिपेंड्स ऑन acceleration due to gravity on that planet. इक्वेशन नंबर सेकंड. आपल्याला पाहिजे टाईम पिरियड ऑफ सेकंड्स पेंडुलम ऑन दॅट प्लॅनेट. देअरफॉर इक्वेशन 2 डिवायडेड बाय इक्वेशन 1 जर केला आपण, time period on that planet is proportional to the acceleration due to gravity on planet. Okay. And the time period of earth is proportional to the acceleration due to gravity on that planet. Okay. किंवा याला आपण असंही लिहू शकतो. ओके. काही हरकत नाही, असंही लिहू शकतो, काही हरकत नाही. याच्या लक्षात म्हणजे आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? बघा, ॲक्सेलरेशन ड्यू टू ऑन दॅट प्लॅनेट इज काय फॉर्म्युला? GM अपॉन आरचा स्क्वेअर. ठीक आहे. आणि ॲक्सेलरेशन ड्यू टू ऑन दॅट प्लॅनेट, सॉरी हे अर्थसाठी होतं. बघा, जी कॉमन घेतलं. ओके. मास किती आहे? 2 टाइम्स द मास ऑफ अर्थ. रेडियस किती आहे? 2 टाइम्स द रेडियस ऑफ अर्थ, त्याचा होल स्क्वेअर. बघा, इथं येतो GM अपॉन, तुमच्याकडे काय शिल्लक राहिला? इथं आर स्क्वेअर. मेक इट इक्वेशन नंबर फर्स्ट. इथं काय शिल्लक राहिला? 2 टाइम्स GM अपॉन 4rचा स्क्वेअर. ठीक आहे. इक्वेशन ए, इक्वेशन बी झालं. आपल्याला जी अपॉन जी पाहिजे, इथं असलं ना, आपल्याला पाहिजे GE अपॉन GP. ठीक आहे. GM अपॉन आर स्क्वेअर इंटू 4r स्क्वेअर अपॉन 2 टाइम्स GM. बघा, GM गेट कॅन्सल, RR स्क्वेअर गेट केलं, बेग बे बेदून 4, म्हणजे किती शिल्लक राहिला? तो 2. ठीक आहे. आता बघा, टाईम पिरियड ऑफ प्लॅनेट टू द टाईम पिरियड ऑफ अर्थ, याला आपण डायरेक्टच लिहू शकतो. ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन अर्थ, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन प्लॅनेट. या दोघांची व्हॅल्यू काढली आपण, किती आला? 2 आला. ओके. देअरफॉर स्क्वेअर रूट ऑफ 2. ठीक आहे.
टाईम पिरियड ऑफ प्लॅनेट करायचा आहे, टाईम पिरियड ऑफ अर्थ आपण इकडे शिफ्ट केला आणि टाईम पिरियड ऑफ अर्थ किती राहतं सेकंड पेंडुलमसाठी 2, म्हणजे 2√2 सेकंद. 2√2 second. Therefore, the option number first one will be the correct one. And the question is from the Maharashtra CET 2023. अशा पद्धतीने सॉल्व्ह करावं लागेल. फ्री बॉडी डायग्राम बघून घ्या. अर्थवर तो सेकंड पेंडुलमचा सिस्टम आहे जिथं टाईम पिरियड आहे 2 सेकंद. सेम सिस्टम आपण दुसऱ्या प्लॅनेटवर नेला, ज्याचा मास आणि रेडियसमध्ये चेंजेस झाला, तर तिथं आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे टाईम पिरियडचा फॉर्म्युलावरून असं लक्षात आलं की जो काही टाईम पिरियड आहे तो टोटली ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीवर डिपेंड्स आहे. कारण की ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द अर्थ सरफेस अँड ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द अनदर प्लॅनेट डिफरंट राहतो. ओके, मग आपण ॲक्सलरेशन ड्यूटीचा फॉर्म्युला घेतला. त्या फॉर्म्युलामध्ये आपण त्यांनी जे जे काही म्हटलं की रेडियस 2 पट जास्त आहे, मास 2 पट जास्त आहे, ते आपण केलं. मग या फॉर्म्युलावर असं लक्षात आलं की आपल्याला टाईम पिरियडचा जो काही फॉर्म्युला आपण इकडे लेफ्ट हँड साईडला तयार केला की आपल्याला जी आपण GPचा रेशियो पाहिजे होता, म्हणजे ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी अर्थ टू द ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी टू द प्लॅनेट, या दोघांचा रेशियो पाहिजे होता. त्याच्यामुळे हे दोन इक्वेशन्स मी डिवाईड करून त्यांचा रेशियो फाइंड आउट केला आणि तो रेशियोचा आपण पुट केला. याचं लक्षात, अशा पद्धतीने तुम्ही हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. तुम्ही क्वेश्चन पॉज करा, नोट डाऊन करा व्हिडिओ. सो वी कॅन मूव टू द न्यूमेरिकल नंबर सेकंड. चलो बघा, न्यूमेरिकल नंबर सेकंड अतिशय इझी आहे. डॅम्प ऑसिलेशन्स. ओके, या कन्सेप्टवर तो न्यूमेरिकल नंबर सेकंड डिपेंड आहे. बघा, आपण तो न्यूमेरिकल नंबर सेकंड अतिशय इझिली आणि याहीपेक्षा लवकर आपण सॉल्व्ह करू शकतो. चलो, वी आर मूविंग टू द न्यूमेरिकल नंबर सेकंड सोल्युशन. याचा युनिट विचारला आहे त्यांनी डॅम्प कॉन्स्टंटचं. इन डॅम्प SHM, एखादा पार्टिकल आहे तो डॅम्प SHM परफॉर्म करतो. द SI युनिट ऑफ डॅम्पिंग कॉन्स्टंट इज, बघा डॅम्प फोर्सचा जो काही फॉर्म्युला राहतो -B × V. ओके, वेअर B इज अ डॅम्प कॉन्स्टंट, वेअर B इज अ डॅम्प कॉन्स्टंट. या डॅम्प कॉन्स्टंटचं त्यांनी काय विचारलं आपल्याला SI युनिट. काही हरकत नाही, जो कॉन्स्टंट आहे त्याला एका साईडला ठेवा. ओके, आता तो मायनसचा काही विचार करू नका. ओके, म्हणजे डॅम्प कॉन्स्टंटचं जर SI युनिट काढायचं असेल तर तुम्हाला फोर्सचं आणि वेलॉसिटीचं युनिट माहिती पाहिजे. जसं फोर्स युनिट राहते न्यूटन, वेलॉसिटीचं मीटर पर सेकंद. अशा फॉर्मॅटमध्ये ऑप्शन दिसतो का बघा. न्यूटन पर सेकंद आहे, न्यूटन पर मीटर पर सेकंद आहे. ओके, त्याच्यामुळे हा ऑप्शन काय झाला कॅन्सल. त्याच्यामुळे हाही ऑप्शन कॅन्सल झाला. ठीक आहे, त्याच्यामुळे या दोनपैकी राहू शकतो. आता न्यूटनला जो काही फोर्स राहतो मास इंटू ॲक्सेलरेशन. एक तर आपण याचं युनिट न्यूटन लिहितो, अदरवाईज बघा माससाठी काय लिहितो किलोग्राम, ॲक्सेलरेशनसाठी मीटर पर सेकंड स्क्वेअर. एक तर न्यूटन लिहितो नाही तर हा लिहितो, पण तो न्यूटनचा ऑप्शन मॅच नाही होत आहे. त्याच्यामुळे आपण युनिट आपल्याला काय घ्यायला लागते आता, किलोग्रॅम इंटू मीटर पर सेकंडचा स्क्वेअर. आणि खाली जो काही युनिट आहे वेलॉसिटीचं मीटर पर सेकंड, रिअरेंज करा. किलोग्रॅम मीटर पर सेकंड स्क्वेअर इंटू सेकंड डिवायडेड बाय मीटर. मीटर गेट कॅन्सल, 1 सेकंड रिमेन्स देअर. देअरफॉर किलोग्राम पर सेकंड. This is the SI unit for the damp constant. Okay, when a particle performing a SHM. ओके, आता डॅम्प SHMचा तुम्हाला कॉन्सेप्ट माहितीच आहे. इथं लक्षात, जसं एखादा समजा पेंडुलम आहे. ओके, हा पेंडुलम आहे. ओके, याच्यावर जो काही खाली आहे तो एवढा फोर्स, जो काही ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, हा फोर्स त्याच्यावर नेहमी अप्लाय होत राहतो. त्याच्यामुळे हा सिम्पल पेंडुलम पहिल्यांदा समजा त्याचा जो काही टाईम पिरियड होता तो 2 सेकंद. मग हा फोर्स कंटिन्युअसली त्याच्यावर असणार. टाईम पिरियड काय तो कमी होत जातो. त्याच्यानंतर काही वेळानंतर 1 सेकंद झाला, काही वेळानंतर 0.5 सेकंद झाला, काही वेळानंतर 0.2 सेकंद झाला. म्हणजे जो काही टाईम पिरियड आहे तो कमी होत चालला. याला आपण डॅम्प SHM म्हणतो. आयडियल कंडिशन नाही. ओके, ही आयडियल कंडिशन आहे, एक रिअल कंडिशन आहे. आयडियल कंडिशनला तो टाईम पिरियड नेहमी तोच राहतो, परंतु रिअल कंडिशनवर जेव्हा आपण एखादी गोष्ट ऑब्झर्व करतो, त्याचे SHMs ऑब्झर्व करतो, तर तो डॅम्प SHM परफॉर्म करायला लागतो. आता लक्षात बघा, तुम्हाला जर आपला उपक्रम आवडत चालला सर तर नक्कीच तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.